हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आजचा दिवस आहे 7वा. लगातार 7 दिवस मी व्हिडिओ टाकते आहे. खूप मज्जा येते, खूप छान वाटते आणि एन्जॉय करते मी ही लाईफ. उठल्यावर पहिले मी माझं जनरली ते दिवसाचं प्लॅनिंग करते. हे तर तुमच्या आता पाठच झालं असेल, कारण मी रोजच बोलते हे. पण काय सांगू, खूप मस्त वाटतं. खूप लिहिलं की मन हलकं वाटतं. नंतर थोडंसं रीडिंग मी रोज करते, कारण कधी कधी पुस्तकातलं एकच वाक्य दिवसाची पूर्ण एनर्जी बदलून टाकतं. त्यानंतर आंघोळ करून थोडीशी पूजा करते, कारण दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने केली की मनाचं संतुलन दिवसभर खूप छान राहतं. आणि पूजा झाली की आवरून जिमला गेले होते. आज जिममध्ये चेस्ट आणि ट्रायसेप डे होता. जिममध्ये मी अजून एवढी परफेक्ट नाही आहे, पण कन्सिस्टन्सी भरपूर आहे माझ्यामध्ये. जिममधून आल्यावर घरच्यांसाठी जेवण बनवलं. आमच्या घरी जरा साधं जेवण जेवलं जातं. आज मी फक्त बटाट्याची भाजी आणि पोळ्याच बनवल्या होत्या आणि माझा तो उपवास आहे सोमवारचा. त्यामुळं मी फक्त फ्रूट्स घेतले होते खायला. एक सफरचंद आणि एक संत्री घेतलं होतं. खूप टेस्टी होतं. आणि आत्ताच्या जरा थोडीशी संत्री आता गोड यायला लागली आहेत. माझी साखर बंद असल्यामुळे शुगर क्रेविंग कमी करायला मला खूप मदत होते फ्रूट्सने. त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही 5 वाजता इव्हिनिंग वॉकला जाऊन आलो आणि येताना भाजीपाला पण घेऊन आलो. खूप छान फ्रेश भाजीपाला भेटला आणि वाटाणा आणि गाजर पण आता बाजारात यायला लागलेत. आज मी येताना काकडी, बीट, मुळा वगैरे आणि फ्लॉवर वगैरे सगळंच घेऊन आले होते. आल्यानंतर मस्त सगळं व्यवस्थित वॉश करून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण असं वॉश करून ठेवलेलं असलं का फ्रीजमधून पटकन घेऊन लगेच ॲज इट इज बनवता येतात. त्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी केली. आज फक्त डाळ, भात, भेंडीची भाजी आणि चपात्याच बनवल्या होत्या, कारण दुसरं काही बनवायला खूपच वेळ झालेला होता आणि उपवास पण सोडायचा होता. म्हणून डाळ भात म्हटलं, डाळ भातच करावा. आणि छान मस्तपैकी डाळ भात वगैरे भाजी आणि मस्तपैकी सात्विक जेवण झालं. एकदम नॉर्मल आणि साधं. उपवास जर असला ना तर असं थोडंसं साधं वगैरे जेवलं ना तर छान वाटतं, नाही तर दुसऱ्या दिवशी परत हेवी वाटायला लागतं. आणि संध्याकाळचं जेवण आमचं जरा थोडंसं कमी आणि सात्विकच असतं. एकदम मस्त जेवण झालं आज. बघा ना कसं रंगबिरंगी ताट दिसायला लागलं आहे आज. त्यानंतर लगेच आठवडाभराची तयारी परत सुरू. आज सोमवार आहे म्हटलं, मग थोडासा लसूण वगैरे सोलून ठेवावं, कारण कसं असतं लसूण वगैरे असं थोडासा रेडी असला का पटकन फोडणी वगैरे देता येते. काही नाही हो, उद्या स्वतःलाच फक्त थँक्यू म्हणण्यासाठी आजची मेहनत, दुसरं काय. तर हा होता माझा सोमवारचा एकदम शांत आणि मस्त पण थोडाफार गोंधळलेला दिवस. खूप मनापासून केलेला दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, तुमचा सोमवार कसा जातो तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू लवकरच. थँक्यू सो मच.